मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे, तर पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। काही जिल्ह्यात पावसाच्या सरी सुद्धा सुरूच राहणार आहे। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाल्याची स्थिती बघायला मिळते, याबाबतची अधिक अपडेट। नक्कीच माधुरी, आज जर पाहायला गेलं तर जवळपास 4 ते 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत आज ठिकठिकाणी म्हणजे मुंबई असू दे किंवा मुंबई उपनगर असू दे, उपनगरातीलही काही भागात पावसाने जे आहे ते हजेरी लावलेले आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या दादर परिसरात आहे, दादर चौपाटीवरती आहे आणि जर पाहायला गेलं तर आज दादर परिसर असू दे किंवा म्हणजे दादर, माटुंगा, सायन आणि या साईडला परेल, लालबाग या भागात सुद्धा काहीसा जो पाऊस आहे तो पहाटेपासून सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते। उपनगरात ही अशीच परिस्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 4 दिवसापासून पावसानं कुठेतरी मुंबईत दडी मारलेली होती। सरासरीपेक्षा यावर्षी मुंबईत तसा पाऊस कमीच असल्यामुळे कुठेतरी चिंता व्यक्त केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे कुठेतरी मुंबईकरांचा जो उकाड्यापासून जी सुटका आहे ती कुठेतरी सुटलेली असलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या रिपझिप पाऊस आहे, सकाळच्या सत्रात मोठा पाऊस झालेला होता। मात्र या पावसामुळे कुठलीही जी आस्थापन आहेत त्याच्यावरती अजूनही मुंबईत कुठलाही परिणाम नाही, म्हणजे रेल्वे किंवा इतर जी वाहतूक आहे ते शुद्ध स्थितीत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र 4 ते 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने मुंबईत हजेरी लावल्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये दिलासाचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।